एम ए मराठी M54 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मराठी 323 लोकसाहित्य सत्र तिसरे पुस्तक 2 लोकसाहित्य अभ्यास पद्धती। विद्यार्थी मित्रांनो, आपण या पुस्तकातील स्वयं अध्ययनाचे प्रश्न थोडक्यात बघणार आहोत। तर योग्य जोड्या जुळवा। भाषाशास्त्रीय अभ्यास ग्रीमबंधू। संस्कृत कथांचे भाषांतर मॅक्स मुलर। भारतमूलक सिद्धांत थिओडर बेनफे। भ्रांत कल्पनावादी संप्रदाय ह्युमरेस फोकलोर विल्यम थॉमस। गाळलेल्या जागा भरा। लोकसाहित्याचा अभ्यासाचा प्रारंभ युरोपमध्ये झाला। सगळ्या दैवत कथांचा आत्मा सूर्यकथा आहे हा सिद्धांत मॅक्स मुलरने मांडला। मॅक्स मुलरने दैवत कथाशास्त्र या शास्त्राला भाषा रोगाची मीमांसा म्हटले आहे। पंचतंत्रांचे जर्मनीमध्ये भाषांतर बेनफेने केले। सर जेम्स फ्रेझर या मानवशास्त्रज्ञाने द गोल्डन बाऊ या ग्रंथाचे 12 खंड प्रसिद्ध केले। लोकजीवनातील अवशेषांना दुर्गा भागवत सजीवावशेष म्हणतात। जिप्सी हे लोककथांचे वाहक आहे असे मत कॉस्किन यांनी मांडले। अल्बर्ट लॉर्ड यांनी 13,000 गीते आणि कथा यांचे संकलन केले। रिचमॉन्ड यांनी नॉर्वेतील कथागीतांचा अभ्यास केला आणि लोमॅक्स यांनी लोकसंस्कृतीच्या तुलनात्मक अध्ययनासाठी लोकगीतांचा अभ्यास केला। प्राचीन दैवत कथांमध्ये साम्य का आढळते यासंबंधी मूलगामी विचार अँड्रू लँग यांनी मांडला आहे। त्यानंतर योग्य जोड्या जुळवा। ऐतिहासिक भौगोलिक पद्धती ज्युलियस क्रोन। अमेरिकेतील अधिबंधाची सूची टी थॉम्सन। लोकसाहित्याचा तुलनात्मक अभ्यास फ्रँच बोअस। फोक सॉंग्स स्टाईल अँड कल्चर ॲलन लोमॅक्स। द हँडबुक ऑफ फोकलोर C.S. बर्न। एका वाक्यात उत्तरे। आता लोककथेच्या अधिबंधापर्यंत पोहोचण्याची शास्त्रीय पद्धत कोणती? तर ऐतिहासिक भौगोलिक पद्धती। 2 दुर्गा भागवत यांच्या मते भारतीय लोककथांचे उगम आणि इतिहास यांची शहानिशा कोणत्या पद्धतीने करणे शक्य आहे? तर उत्तर ऐतिहासिक भौगोलिक पद्धती। आंतरसांस्कृतिक तौनिक अभ्यास पद्धती केव्हा सुरू झाली? तर उत्तर 960 नंतर। आणि लोकसाहित्यातील समग्र घटकाचा तौनिक अभ्यास कोणी केला आहे? तर उत्तर फ्रँच बोअस यांनी केला आहे। 2 भिन्न संस्कृतीचा तौनिक अभ्यास कोणी केला आहे? तर उत्तर ॲलन लोमॅक्स यांनी केला आहे। हेतुकथावाद्यांची भूमिका स्वीकारून दैवत कथांचे अर्थ लावण्याचा प्रयत्न कोणी केला? तर उत्तर दुर्गा भागवत। आणि उत्पत्ती कथांच्या स्पष्टीकरणवादी भूमिकेतून अभ्यास कोणी केला आहे? हेतुकथावाद्यांची भूमिका स्वीकारून दैवत कथांचे अर्थ लावण्याचा प्रयत्न डॅन हार्ट यांनी केला आणि उत्पत्ती कथांचा स्पष्टीकरणवादी भूमिकेतून अभ्यास केला आहे तर दुर्गा भागवत यांनी केला। आणि डक्कलवारांच्या जातीपुराणात आढळणाऱ्या कथांचे विवेचन प्रभाकर मांडे यांनी केले आहे। त्यानंतर योग्य जोड्या जुळवा। दैवत कथांचा अभ्यास मॉलिनॉस्की। सजीव अवशेष दुर्गा भागवत। मनोविश्लेषणशास्त्र सिग्मंड फ्राइड। समूह मनाची संकल्पना कार्ल युंग आणि आदिवासी लोककथाचा गुस्तव युंग रूम बेनेडिक्ट। गाळ्याला जागी योग्य शब्द भरा की समाजाच्या विविध अंगांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र ओळखले जाते। 2 लोकजीवनातील चैतन्य अंशांना दुर्गा भागवत सजीव अवशेष असे म्हणतात। ब्रॅनिस्ला मॉलिनॉस्की हा समाजशास्त्रज्ञाने मिथ्स इन प्रिमिटिव्ह सायकोलॉजी या ग्रंथात दैवत कथांचा अभ्यास केला। मिलरने बिलीन लोकांच्या लोककथांच्या आधारे अभ्यास केला। सिग्मंड फ्राइड या मानसशास्त्रज्ञाने सुप्त मनाची कल्पना मांडली। फ्राइड यांनी ग्रीक संस्कृती कथेचे मनोविश्लेषण करून इडियस कॉम्प्लेक्स हा सिद्धांत मांडला। कार्ल अब्राहम यांनी स्वप्ने आणि दैवत कथांचे अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आणि समूह मनाची संकल्पना कार्ल गुस्ताव युंग यांनी मांडली।
त्यानंतर एका वाक्यात उत्तरे की व्लाडिमीर प्रॉप यांनी परिकथेतील ठराविक कृतींची संख्या किती निश्चित केली आहे, तर 31. रचनावादी अभ्यास पद्धतीचा प्रणेता कोण, तर व्लाडिमीर प्रॉप हा होय. कोणत्या 2 घटकांच्या रचनेतून लोककथा निर्माण होते, कल्पना, बंध व आकृती या 2 घटकांच्या रचनेतून लोककथा निर्माण होतात. लेवी ट्रॉसने कोणत्या लोककथांचा अभ्यास केला, तर लेवी ट्रॉसने अमेरिकेतील रेड इंडियन लोकांच्या कथांचा अभ्यास केला. लेवी ट्रॉस यांनी लोककथेचा अभ्यास कोणत्या ग्रंथामधून केला, तर स्ट्रक्चरल स्टडी ऑफ मिथ या ग्रंथातून केला. आणि प्रॉपने सिद्ध केलेल्या पद्धतीचा अवलंब कोणी केला, तर ॲलन डंडेस यांनी प्रॉपने सिद्ध केलेल्या पद्धतीचा अवलंब केला. आणि ॲलन डंडेस यांनी कोणत्या ग्रंथातून संरचनात्मक पद्धतीचे स्वरूप विशद केले, तर मॉर्फोलॉजी ऑफ नॉर्थ अमेरिकन इंडियन फोकटेल्स. त्यानंतर गाळे जागा भरा. मानव समाजाच्या अद्यतन कथा दैवत कथा आहेत. अपूर्ण स्थितीचे दिग्दर्शन, अतिशयोक्ती, वर्णन, रूपकाचा आशय या 3 म्हणींची वैशिष्ट्ये दुर्गा भागवत यांनी सांगितले आहे. म्हणींची उपलब्ध असणारी अगदी पहिली व्याख्या अरिस्टॉटलने केली. डॉक्टर सत्येंद्र यांनी लोककथा निर्मितीच्या 5 अवस्था सांगितल्या आहे. जातक कथा पाली हा ग्रंथ भाषेत लिहिला आहे. सिंहासन 32मधील कथा साखळी कथा स्वरूपाच्या आहेत. योग्य जोड्या बृहत कथा, गुणाढ्य, प्रोव्हर्ब्स, म्हणी, भटकी, दंतकथा, चंद्रहास कथा आणि पंचतंत्र. विष्णू शर्मा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.